आपले मित्र, परम मित्र. काही रायडर्स वन डेसाठी श्रीवर्धनला येतात. सकाळी अर्ली मॉर्निंग निघतात पुण्यावरून. एक 10-10:30पर्यंत श्रीवर्धनमध्ये येऊन जातात ते. तामिनीचा हव्यू आपल्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा तर बघायला नाही भेटत. ज्यावेळेस आपण पावसाळ्यात येतो त्यावेळेस पावसामध्ये सगळा फॉग असतो, हिवाळ्यामध्येही फॉग असतो आणि दुतर्फ झाडी फुललेली असते. गोप्रोमधून फील करून देतो तामिनीमधील कर्व्सचा. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर एक दिवस नक्कीच बाईक राईडचा प्लॅन करा. आवड असली की माणूस कसंही येतं. म्हणजे आमचे दादा ज्युपिटरवर आले होते. दादा, आपल्याला 390ची गरज नाही, 250ची गरज नाही, ज्युपिटर घेऊन टाकतो. खरंच स्वर्ग म्हणतात ना, ते अगदी बरोबरच म्हणतात. तुम्ही बघू शकता सध्या उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे, पण ही ग्रीनरी काही कमी आहे का? काय पाहिजे तुम्हाला अजून? माउंट निघून आलं आहे आपण, ते चिटकवलेलं. सो ठीक आहे, एक 10-15 मिनटामध्ये आपण पोचून जाऊ. काही वाईट नको वाटून घेऊ भावा, मी आहे तोपर्यंत. ही मान्सून राईड जरी नसली ना, पण हा वाईब बघा ना कसला भारी आहे. रोडच्या साईडनी बऱ्यापैकी ग्रीनरी आहे, फक्त डोंगरावरती ग्रीनरी नाही आहे. तामिनीमध्ये मी बोललो होतो की वरती गेल्यावरती आपल्याला तर ग्रीनरी लागेलच, पण रोडच्या साईडनी भरपूर ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे वाईब कसला भारी येतोय. पप्पू आणि दादा थांबले होते, सो मी थांबून घेतला. आता नुसत्या गाड्या पळवल्यात बाई. श्रीवर्धनपासून आत्ताशी ब्रेक घेतला आहे. 60 बाई घाबरलो ना दादा, असं काय करता? मला वाटलं मवळ बिवळ आलं की काय एवढं फास्ट ॲक्शन. बापरे, कुठं आलोय मी? वा भाई वा. भेटूया लवकरच घेऊ. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. तर आपली 3 दिवसाची ट्रिप होती. आज आपण श्रीवर्धनमध्ये आहोत. माझ्या पाठीमागं बघतायत, इथंच आपण स्टे केला होता. आता माझ्यासोबत दादा आहेत. आता बघू, निघूया आता. काय वाटतंय दादा, कसे होते तुमचे 3 दिवस? कालच्या फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीजबद्दलच सांगा तुम्ही. हो अरे, कारण या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये जर सगळ्यात जास्त मजा जी आली असेल तर वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये. थोडं अंग दुखतंय आज, उठायला थोडं उशीर झाला कारण अंग खूप दुखत होतं. तर येताना वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आज एक गोष्ट कळाली आम्हाला की येताना गोळ्यावर सगळ्या गोष्टी कायम असतात आमच्याकडे, पण ह्यावेळेस आपण घेतलं नाही, कधी यूज लागत नाही. आणि नेमकं ह्याच वेळेस आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीचा जोर धरला आणि वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या. खूप मस्त, म्हणजे अप्रतिम असं एन्जॉयमेंट केलं. रात्री फक्त आमची चर्चा तेच, जे काही व्हिडिओ बनवलंय आम्ही तेच बघतो आणि त्याच्यावरच आमचेच कमेंट एवढे होते की आता मला असं वाटतं आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचे कमेंट तर भयानकच असणार आहे. पण खूप मजा आली. आणि पण या प्लीज या कोकणात आलो, उकडीचे मोदक खाणार की आलेले मोदक लय खाणार म्हटलं कसं चालेल, आपण मोदक खाणार. यस, पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये करूया राईडला सुरुवात. निघायचं आपल्याला परत रँडम प्लॅन करतोय. तामिनी घाटाची इथे कुठेतरी पॉइंट आहे, व्हॅली येते म्हणजे वॉटरफॉल, चंडकेश्वर असं काही. हा तसं आहे, चंडके असं काहीतरी व्हॅली आहे. जातं रँडम प्लॅन करतोय. यस, चला भेटूया परत. हॅपी दादा, कसा आहे मोदक? गरम आहे, भाजलेला आहे, जी पोळलेली आहे हॅपी दादांची. तर मोदक एन्जॉय करू द्या त्यांना आता. ओके, गरम आहे, मस्त आहेत म्हणतायत हॅपी दादा. ओके, एन्जॉय करा हॅपी. चला मित्रांनो, निघू आता. आम्हाला 10ला निघायचं होतं, आता 11:15 वाजत आले. ठीक आहे, फोटो सेशन वगैरे झाले मस्तमध्ये, कारण नारळाच्या सुपारीच्या बागा होत्या. त्या बागेमध्ये मस्त असा व्ह्यू होता. मस्त असे सिनेमॅटिक व्हिडिओ घेतले, थंबनेलसाठी फोटो घेतले, इन्स्टासाठीही फोटो घेतले मस्त. आणि आता निघालोत. आता आम्ही श्रीवर्धनमधल्या आरवी बीचला गेलो होतो. मेन बीच आपलं श्रीवर्धनचं इथला जवळचा, तिथे नाही गेलोत कारण ऑलरेडी मी 2दा-3दा जाऊन आलेलो आहे तिथं. आणि मित्रही म्हटलं आपण एक नवीन बीचवरती जाऊ, म्हणून आरवी बीचवर गेलो. तिथं आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज पण खूप साऱ्या केल्या. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तुम्हाला तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघू शकता, त्याच्यामध्ये सगळी काही डिटेल माहिती दिलेली आहे. आधी फ्यूल भरून घेतो एकदा, कारण आता पुन्हा तामिनी घाट चालू होईल. सो जास्त तिकडे पंप नाहीत मला असं वाटतं, एकदा फुल करूनच घेतो. पेट्रोल बी टाकून घेतलं.
माणगाव ते श्रीवर्धनचा रस्ता असा आहे, म्हणजे मस्त रस्ता आहे. माणगावमध्ये आहे आणि इथंच जरासं ट्रॅफिक लागलं आहे, बाकी कुठं नाही. आणि इथून श्रीवर्धनचा रस्ता सुपर्ब आहे. मला इथूनच राईड घ्यायचं आहे. आता मी तामिनी मार्गे चाललो आहे. माझे मित्र कुठे गेले माहीत नाही ॲक्च्युली. मला त्यांना आता फोन किंवा बघावं लागेल त्यांचे, मला काही कॉल मेसेजेस आलेत का. माणगावच्या आपण पुढं आलोत, म्हणजे आता आपण तामिनीच्या दिशेने चाललोत. आपले मित्र पुढे गेलेले आहेत. सो चला निघूया. माणगावमध्येच थोडंसं ट्रॅफिक लागलं मला. आता तिथून पुढे तर नाही लागणार, शक्यतो नाही लागणार. तामिनीमध्ये पण एवढं काही लागणार नाही आहे. काही रायडर्स वन डेसाठी श्रीवर्धनला येतात. सकाळी अर्ली मॉर्निंग निघतात पुण्यावरून. एक 10-10:30पर्यंत श्रीवर्धनमध्ये येऊन जातात. ते बीचवर एन्जॉय करतात आणि सनसेट करून पुन्हा वापस पुण्याकडे जातात वन डेसाठी. आवड असली की माणूस कसंही येतं. म्हणजे आमचे दादा ज्युपिटरवर आले होते भाई, आणि ते माझ्या पुढे गेले. ज्युपिटर असून R15 असून मागं राहिलो आहे मी. सध्या सगळ्यात मागं मीच राहतो, नेहमी राहतो. पण ठीक आहे, मजा येईल. आता एक 17 किलोमीटरमध्ये तामिनी सुरू होईल आपल्याला. तामिनीमध्ये मजाच वेगळी असणार आहे आज. कारण लास्ट टाईम ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस माझं तामिनीमध्ये प्रॉपर असं शूट झालं नव्हतं, कारण माझं सगळं स्टोरेज भरलं होतं. आज बघू तामिनी सगळी शूट करणार आपण. उन्हाळ्यामध्ये तामिनी कशी दिसते हे आज बघतो मी पण, कारण आपण सगळे मान्सूनमध्येच जास्त येतो तामिनीमध्ये. कारण आपले पहिले ब्लॉग जर तुम्ही पाहिले असतील तर सगळे मान्सूनमधलेच आहेत तामिनीमध्ये. मी इकडे आजूबाजूला पाहिलं, डोंगरावर जरी पाहिलं तर छोटे छोटे झाडं तर सुकूनच गेलेले आहेत. मोठमोठे तरी अजून थोडेसे हिरवे आहेत, पण बऱ्यापैकी सुकलेले आहेत. कडक असं ऊन आहे त्याच्यामुळे. पण तामिनीमध्ये बघू आता. तो समोरच दिसतो आता, तो तामिनी घाट आहे. एक 2-4 किलोमीटर राहिला असेल. पप्पू आणि दादा थांबले होते, तो मी थांबून घेतला. आता नुसत्या गाड्या पळवल्यात बाई. श्रीवर्धनपासून आत्ताशी ब्रेक घेतला आहे. हार्डली किती किलोमीटर झाला असेल दादा आता? 7? बाई घाबरलो ना दादा, असं काय करता? मला वाटलं मवळ बिवळ आलं की काय, एवढं फास्ट ॲक्शन केली तर. त्याला काय म्हणतात आपण, वादळ. ठीक आहे, शुभम आपला पुढं थांबलेला आहे तामिनीपाशी. पोहोचून जाऊ, कारण गाडी अशी खूपच गरम झाली होती. तामिनीपर्यंत त्यांची वाट बघणार होतो मी. हे जर का भाई थांबले नसते ना, मी तर थांबून घेणार होतो. कसं दिसतंय समोर, कशा डोंगर रांगा आहेत तामिनीमधल्या. एकदा सावलीत गाडी लावून घेऊया कुठेतरी. दादा आपल्याला 390ची गरज नाही, 250ची गरज नाही. ज्युपिटर घेऊन टाकतो, काय बोलता? जाऊया. ज्युपिटरचं कोटेशन आजच काढून घेऊ दादा. हां, श्रीवर्धनपासून आपण निघालेलो आणि आता आपण तामिनी घाटाच्या स्टार्ट पॉईंटला थोडासा ब्रेक घेऊन थांबलोय. ऊन पण भरपूर आहे आणि बॉडी पण एक्झॉस्ट झाल्या, म्हणून थोडीशी पाण्याची बॉटल घेतली आणि याच्यात इलेक्ट्रॉल टाकले. पोरांनी सगळ्या प्याल्यात. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. आता तुम्हाला दाखवतो. तामिनी घाटाच्या बरोबर आपण स्टार्ट पॉईंटला येतं. इथून आता आपण आपली राईड चालू करणार आहे आणि उन्हाळा तर भरपूर आहे, तर मे बी आपल्याला 4-5 वाजतील असं वाटतंय. थोडा आराम केला, ऊसाचा रस वगैरे घेतला आणि पुन्हा राईडला सुरुवात केली. भाई साहेब जॅकेट घातलं की परत पुन्हा गरम व्हायला लागलं. आणि आता तामिनी घाट चालू होणार आहे. मजा येणार आहे. हे आपले मित्र, परम मित्र. बापरे, कुठं आलोय मी? वा भाई वा. ही मान्सून राईड जरी नसली ना, पण हा वाईब बघा ना कसला भारी आहे. बापरे, थर
तर तामिनीचा हा व्ह्यू आपल्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा तर बघायला नाही भेटत. ज्यावेळेस आपण पावसाळ्यात येतो त्यावेळेस पावसामध्ये सगळा फॉग असतो, हिवाळ्यामध्येही फॉग असतो आणि दुतर्फ झाडी फुललेली असते. तर आता प्युअर आपल्याला हा डोंगर बघायला भेटतोय. कसा आहे हा तामिनीचा डोंगर. आणि पावसाळ्यामध्ये काय स्वर्गच म्हणतात ना भावांनो. रोडच्या साईडनी बऱ्यापैकी ग्रीनरी आहे, फक्त डोंगरावरती ग्रीनरी नाही आहे. तामिनीमध्ये मी बोललो होतो की वरती गेल्यावरती आपल्याला तर ग्रीनरी लागेलच, रोडच्या साईडनी भरपूर ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे वाईब कसला भारी येतोय. आता मी थोडं तामिनीमधील कर्व्हचा एन्जॉय करतो, म्हणजे बाईक राईडचा एन्जॉय करतो आणि तुम्हालाही मी माझ्या गोप्रोमधून फील करून देतो तामिनीमधील कर्व्हचा. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर एक दिवस नक्कीच बाईक राईडचा प्लॅन करा, कारण तामिनीमध्ये बाईक राईड म्हणजे स्वर्गच आहे मित्रांनो. असे मस्त कर्व आहेत. जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल तर इकडे तुम्हाला थोडीशी नाही बऱ्यापैकी गर्दी लागेल विकेंडला, कारण मी 2दा-3दा येऊन गेलेलो आहे. सावळ्या घाट मी आलेलो आहे, अजून 2-3 पॉईंट आहेत मी कवर केलेले आहेत. पावसाळ्यामध्येच आलेलो आहे, मस्त मजा येते काहीच. खरंच स्वर्ग म्हणतात ना ते अगदी बरोबरच म्हणतात. तुम्ही बघू शकता सध्या उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे, पण ही ग्रीनरी काही कमी आहे का? काय पाहिजे तुम्हाला अजून. आता आपण पुण्याच्या जवळ आलो, हार्डली 10-15 किलोमीटर राहिलेलं असेल पुणे इथून. पण आता इथून पुढे आता नुसती ट्रॅफिकच सुरू होणार. आता 3:40 झालेत, तर माहीत नाही किती ट्रॅफिक लागेल. आपण नेहमी संध्याकाळीच येत असतो, तर आज दुपारी आलो, माहीत नाही आता किती ट्रॅफिक लागेल, ते बघावं लागेल आता किती ट्रॅफिक लागेल आपल्याला. जेवायला तर काय थांबलो नाहीत आता आम्ही, अजून पुढे थांबलो तर ठीक आहे, नाही तर मग घरीच जेवण आपलं. श्रीवर्धन म्हणून फक्त आम्ही 2 ते 3 स्टॉप घेतले गाईज. कमाल आहे, खरंच कमाल आहे आमची. पप्पूचा गोप्रो आपला निघून आला आहे, माउंट निघून आला आहे, आपण ते चिटकवलेलं. सो ठीक आहे, एक 10-15 मिनटामध्ये आपण पोहोचून जाऊ. काही वाईट नको वाटून घेऊ भावा, मी आहे तोपर्यंत. यस, चला असेल चांगलं तर जीव, नाही तर मग आपण डायरेक्ट नगरला जीव. जत्रा जिंदाबाद. असं झालं आहे की FC रोडपर्यंत सगळे सोबत असणार आहेत. तिथं बोलला की JM रोडला मिळून जाईल हॉटेल एखादं चांगलं. तिथून आपला शुभमदा त्याच्या घरी जाईल, आपण दादा आणि मी आपण विमाननगरला जाऊ. तर द्वारका म्हणून हॉटेल आहे इथं पुण्यामध्ये, तर इथं घेऊन आलेत. हा लावा. आता आपल्याला खराडीला जायचं आहे. आपली KTM 250ची टेस्ट राईड होती, तर आता आपण डायरेक्ट तिकडेच जाणार आहेत टेस्ट राईडला, आणि मग तिथेच आपण आपल्या ब्लॉगला एंड करू. घरी जाऊ आणि 10 मिनिटात निघूया. चला निघूया का दादा, भेटूया लवकरच घेऊ, भेटू नेक्स्ट राईडला आता.